शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं. आता आपण सर्व आपापल्या जागेवर बसून सामूहिक वंदना घेऊया. ज्यांना शक्य असेल तशी तिथेच बसावा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स. गाडगे हिचा आज वाढदिवस आहे. ती 8व्या वर्गाला शिकते आहे. आज आपल्याला या धम्म रॅली तिच्या घरी आली आहे. धम्म तिच्या वाढदिवसानिमित्ताने तिला धम्म ऐकायला मिळालं आणि एवढी लोक तिला आशीर्वाद देण्यासाठी आला. हा जीवनातला योगायोग आहे. किती काही केलं असतं तरी त्याचे फक्त पाहुणे मंडळी यवतमाळ कोणत्या गावातून जवळची नाती होती आली असती, पण ज्याचं नातं नाही, गोतं नाही, आपल्या आडनावं नाही, आपल्या ओळखीचे नाही, आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आल्यामुळे धम्माने त्याच्यापर्यंत आलं. म्हणजे धम्मामध्ये एवढी शक्ती आहे, ती प्रत्येक माणसाला आपल्या दारापर्यंत पोहोचवतं. आज धम्म तिच्या घरी आला आणि सर्वांनी तिला आशीर्वाद देणार म्हणून आशीर्वाद गाथा काढण्यासाठी मी प्रतिभा ताईला विनंती करतो. आशीर्वाद गाथा. हॅलो, आशीर्वाद गाथा. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावे सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंहानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा. खूप मंगलमय शुभेच्छा. आज अशाच प्रकारे वाढदिवस ज्याचा कोणाचा आणखी दुसऱ्याचा आहे त्यांचा सुद्धा या प्रसंगी आपण वाढदिवस साजरा करू. या मॅडम बर्थडे आम्हाला फोटो घेऊ द्या छानपैकी. सरांचा पण वाढदिवस आहे. बर्थडे झाला. त्याचबरोबर वंदना मॅडम, वंदना राठोड मॅडमचा पण बर्थडे आहे. आणि त्याचप्रमाणे कानबा बारा हाते यांचा पण वाढदिवस आहे. आपण दोघांचाही वाढदिवस आशीर्वाद गाथा घेऊन करूया. सर्वांच्या जवळ पुष्प आहे. जेव्हा आपण आशीर्वाद गाथा बोलू तेव्हा सर्वांच्या दोघांच्या पण पुष्प अर्पण करायचं. कोणता विचारायचं असेल. कितवा वाढदिवस आहे? 57. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता
प्रसंगानुभावे सदा सोती भवतु ते साधु साधु साधु. वंदना राठोड मॅडमला आमच्या सर्वांकडनं वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा. त्याचप्रमाणे कानबाजी 12 हाते यांना पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचं जीवन आरोग्य संपूर्ण व्यवस्थित जावं, मंगलमय जावं अशी मी त्यांना बुद्धचरणी प्रार्थना करते. बोलवा, पडोशीला बोलवा. तुमच्याकडे रॅली असताना रस्त्यावर लोकांना पण सांगा, ताईने अत्यंत उच्च कोटीचं काम केलं. आमच्या प्रतिभाताईने त्यांच्या घरापासून येणार म्हणून ते सुद्धा आजूबाजूच्या लोकांना सांगितलं की धम्म रॅली येत आहेत, आपण धम्म रॅलीला स्वागत केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे, सत्कार केला पाहिजे. आपापल्या परीने कोणी पाणी द्यावं, कोणी चॉकलेट द्यावं, कोणी बिस्किट द्यावं, शक्य असेल तर. नसेल तर पण जय भीम घालावं. किंवा आल्या रॅलीला जर तुम्ही थोडा हाताने स्वागत केला तरी चालतं, परंतु त्या रॅलीविषयी तुमच्या मनामध्ये भाव निर्माण होतो, मी पण सामील व्हावं, अशी रॅली सतत निघत राहावी, अशी माणसं सतत जुळत राहावं, असं आपल्यामध्ये भाव निर्माण होतोय. त्यासाठी त्यांनी येणाऱ्या सर्व अजून सांगितलं. त्याचबरोबर ताईने आता सांगितलं मी यवतमाळ म्हणून पाहुण्याला सांगितलं की तुम्ही माझ्या घरी या. ते पण लोक आले. अतिशय आनंदी वातावरण आहे. कारण ह्या ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. बुद्धांचा धम्म हा प्रेमाचा आहे. प्रेमाची गंगा सतत वाहत राहावी, चौकडे वाहत राहावी. या गंगेचं पाणी जिथे तिथे सर्वांनी पीत राहावं, अशा प्रकारची त्या धम्मांमध्ये मोठी क्षमता आहे. अशा क्षमता असलेल्या या धम्माच्या कुटुंबी आपण आलो आहोत. आपण प्रवीला विनंती करतो त्यांचे जे आहेत त्यांचा परिचय करून द्यावा. तिला अंबादास गाडगे, श्रीहरी नगर नंबर 3 मध्ये राहते. मला दोन मुलं आणि 2 सुना आहेत आणि 4 नाती आहेत. जय भीम, नमो बुद्धाय. सगळ्यांना माझा जय भीम, नमो बुद्धाय. नमो बुद्धाय, जय भीम. माझं नाव सचिन अंबादास गाडगे आहे. माझा मुलगा मी ऑर्डर्स फॅक्टरी भंडारामध्ये सर्व्हिसला आहे. जय भीम, नमो बुद्धाय. माझं नाव चंद्रशेखर प्रकाश डुडवे आहे आणि भंडारून आलो आहे. माझा भाचा आहे. हा माझा मी यांचा भाचा आहे. आहे. नमो बुद्धाय. माझ्या बहीण मोठ्या सुनीची यांच्या मोठ्या सुनीची आई आहे. त्यांना बोला झालं. कसं वाटलं तुम्हाला? कसं वाटलं? कार्यक्रम खूप छान वाटलं मला. सगळीकडे चालू व्हावं असं वाटतं. त्यांना प्रकाश जगन्नाथ बुद्धुले, त्यांचाच मुलगा आहे हा. नमो बुद्धाय, जय भीम. मी सोनाली प्रवीण देरे, शरयू गाडगेची बहीण लहान. मला हा कार्यक्रम खूप आवडला. मी यवतमाळवरून आलेली आहे. दर रविवारी विहारामध्ये सगळ्यांनी जायला पाहिजे, पण तरुण वर्ग जाऊ शकत नाही, जात नाही, त्यांना वेळ मिळत नाही. पण हा उपक्रम मला खूप खूप जास्त आवडला आणि हा प्रत्येक ठिकाणी व्हावा, यवतमाळला पण सुरू व्हावा अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे. आणि मी SBI लाईफचे ॲडवायझर पण आहे. थँक्यू. मी नमो बुद्धाय, जय भीम. मी प्रमिला गाडगे यांची सून आहे, मोठी सून शरयू सुहास गाडगे. मी सध्या आता हाऊसवाईफ आहे. मला 2 मुली आहेत. मी आणि आयुष्य. आणि तुम्ही एवढ्या दूर रॅली घेऊन आला एवढ्या उन्हामध्ये, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, मनपूर्वक आभार. थँक्यू. नमो बुद्धाय, जय भीम. मी आयुषी गाडगे, प्रमिला गाडगेची नाती. काय करतेस? काय करत आहे? मी 10th पास आहे. जय आयुषी. नमो बुद्धाय. माझं नाव संयम प्रवीण डेरे. मी सोनाली डेरेचा मुलगा आहे. माझा वर्ग 7वा आहे. आजचा दिवस होता चांगला नाव. थँक्यू. नमो बुद्धाय, जय भीम. माझं नाव निलेश रमेश पाजारे, केळाबारा, तालुका जिल्हा यवतमाळ. शरयू गाडगे माझी बहीण. मी
शेती करतो. नमो बुद्धाय जय भीम. माझे नाव अक्षता सुहास दाते आहे. मी प्रमिलाबाईची नाती आणि माझ्या मम्मीची मुलगी आहे. मी आता 8वी क्लासमध्ये गेली. जय भीम कर. जसं म्हणता येईल तसं. तसं म्हण. हॅलो मग जय भीम. प्रकारे आज ताईच्या नातीचा वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्ताने आपण सर्व त्यांना शुभेच्छा देऊ. आता आपल्या नियमाप्रमाणे आपण 9:30ला संपवतो आहे. तर आपल्याला आता आपला सर्वांचा परिचय द्यायचा आहे. अतिशय आनंदी वातावरणामध्ये ताईंनी स्वतः पण साजरा केला, इतरांना पण बोलवल्या गेलं. इतरांपर्यंत मेसेज आपला चालला गेला की प्रत्येकांना सूचना आहे की हा जो आपला कार्यक्रम असतो हा यूट्यूबवर सर्वांना पाहता येतो. यूट्यूबवर गेल्यानंतर धम्म आपल्या दारी हा जर तुम्ही फिलअप केला तर तिथे धम्म आपल्या दारी येतो. आपले सारे व्हिडिओ येतात. त्यामुळे कोणालाही कुठे काही कार्यक्रम असे सांगायचं की धम्म आपल्या दारी हा कार्यक्रम बघा तर त्याला त्या यूट्यूबवर बघता येतं. ते आपले दोन्ही सेनापती याला चांगल्या प्रकारे आपल्याला म्हणजे लोकांमध्ये प्रसारित करतात. त्यामुळे कोणालाही सहज पाहता येईल. आता आपण नंतर शेवटी ताईच्या आपल्या नातीचा वाढदिवस साजरा करू. आता आपण आपला परिचय घेऊया. त्या परिचय माझ्यापासून सुरुवात करतोय. सब पाप सकरणं कुशल सजित परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं कुचरितं चरे ब्रह्मचारी सुतं सेति अस्मि लोके नतावता धम्मधरो यावता बहुभासति यो धम्मं विसुत्राणं धम्मं आयेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं पश्यति नत्ति मे शरणं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नाति मे शरणं संगो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नाति मे शरणं संगो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम्. नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय. या धम्मपालन गाथेचा मराठीत अर्थ होतो सर्व पाप सकरणं कुशल सुख संपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासन. कोणतेही पापचरण न करणे, कुशल कर्माचे संवर्धन करणे, स्वचित्ताची परिशुद्ध करणे हेच बुद्धांचे अनुशासन होय. धम्मचरे सुचरितं नतं कुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच. चांगल्या प्रकारे धम्माचे आचरण करावे, दुर्वर्तनाने आचरण करू नये. अशा प्रकारे धम्माचे आचरण करणारा इहलोकी तसेच परलोकी सुद्धा सुखपूर्वक शयन करतोय. नतावता धम्मधरो यावता बहुभासति योज अंपंपी सुत्वानं कायेन पश्यति सवे धम्मधरो होती यो धम्म न पमच्यति. जो पुष्कळ बोलतो म्हणून काही धम्मधर होत नाही. जो काही थोडे जाणून प्रत्यक्ष धम्माचं आचरण करतो, धम्माची हिंसाणी करत नाही, तोच खरा धम्मधर होतो. नच्ची मे शरणमय्यम बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवचनं होतु मे जयमंगलम्. मला दुसरे कोणते अनुसरण नाही. बुद्ध हेच माझे सर्वश्रेष्ठ अनुसरण होय. माझे असत्य वचनाने माझे जय मंगल हो. नत्ति मे शरणमय्यम धम्मो मे शरणं वरं
एतेन सत्य वज्जेन भौतुमय जय मंगलम. मला दुसरे कोणती अनुसरण नाही. धम्म हेच माझे सर्वश्रेष्ठ अनुसरण होईल. माझ्या सत्य वचनाने माझे जय मंगल हो. नत्य मे शरणमय्यम संगो मे शरणवरम. एतेन सत्य वज्जेम भौतुमय जय मंगलम. मला दुसरे कोणते अनुसरण नाही. संघ हेच माझे सर्वश्रेष्ठ अनुसरण होईल. माझ्या सत्य वचनाने माझे जय मंगल हो. साधु साधु साधु. मोठ्या झेंड्या मागे द्या. छोटे छोटे जे असेल ते जवळ ठेवा. मोठे झेंडे मागे द्या. छोटे वाले. तुम्ही अशा बसल्या. आले का सर्व? आपण सर्वांनी घरची मंडळी आहे ना पूर्ण. अरे घरची आहे ना पुढे. प्रमिला ताई पुढे आहे ना. हो या ना सर. शरणं गच्छामि. बाकीच्या फुलांच्या माकडे कुठे गेले? शरणं गच्छामि. संघं शरणं या इकडे तू. सर्वांकडे इथून तुम्ही तुमच्या पाकळ्या घ्यायच्या. या कसं करायला पाहिजे. नमो बुद्धाय. आपल्या कॅमेरावर पडायला पाहिजे. साधु 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 बुद्धाय जय भीम. साधु बुद्धाय जय भीम. साधु आजचे सरांचे फोटो काढायचे. नमो बुद्धाय. जय भीम. हात जोडा हात जोडा हात जोडा हात जोडा हात जोडा. वा वा छान. अतिशय मनोरंजक वातावरणामध्ये आज ताईच्याकडे फुलांचा वर्षाव होत आहे. अतिशय आनंदी वातावरणामध्ये आपण सर्वांनी ताई गाडगे कुटुंबियांना सर्वांना जे त्यांचे पाहुणे मंडळी पण पुढे यावं. सर्व पाहुणे मंडळींना सुद्धा यावं. जे सर्वांनी त्यांना जय भीम घालावं, पुष्पार्पित करावं. सर्वांनी जय भीम घालावं, पुष्पार्पित करावं. सर्वांनी अतिशय आनंदमय मंगल वातावरणामध्ये आज आपण या ठिकाणी आलो आहोत. सर्वांनी ताईंना पुष्प द्या. कोणाला द्या पुष्प द्या. त्यांची पुष्प द्या. सर्वांना द्या. त्यांना सर्वांनी त्यांना पुष्पार्पित करा. पुष्पार्पित करावं. सर्वांना पुष्पार्पित करा. सर्वांनी प्रत्येकाशी दुसऱ्याची जय भीम घाला. काहीकडे सर्वांना त्यांना जे जे शक्य असेल ते त्यांनी करावं. साधु 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 साधु. सर्वांनी फुलार्पित करा. फुलार्पित करा. बाहेर निघा तुम्ही थोडंसं. सर्वांनी पुष्पार्पित करावं. सर्वांनी पुष्पार्पित करा. सर्वांनी पुष्पार्पित करावं.
नमो बुद्धाय जय भीम. पुष्प अर्पित करा. नमो बुद्धाय जय भीम. 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 जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. नमो बुद्धाय जय भीम जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. यांना हवा देऊ द्या दादा, यांना हवा येऊ द्या. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.